मूर्तिजापूर तालुक्यातील कुरुमच्या श्री संत केशव भारती महाराज संस्थान व गजानन वारी समूहाच्या वतीने सालाबादाप्रमाणे पंचक्रोशीतील समस्त भजनी मंडळी व त्यांच्या समर्थ साथीने सुमारे 250 ते 300 महिला व पुरुष वारकरी यांनी 7 जानेवारी रोजी शेगावसाठी पायदळ वारी काढून ते रवाना झाले। विणेकरी, पताकाधारी, टाळकरी यांनी आकर्षक पावल्या खेळत गणगण गणात बोते बाबा म्हणत होते, माझ्या नजरे तुझी प्रतिमा तूच माझ्या मना गजानना। अशा प्रकारची भावगीत महंत संपूर्ण गावभर भक्तिमय वातावरणाची आनंदमय लहर पसरली होती। गजानन महाराजांच्या संजीवनी समाधी सोहळ्याला 100 वर्ष पूर्ण झाल्यावर मुरुम परिसरातील भाविक भक्तांनी या अनुषंगाने पायदळ वारीला 11 वर्षापासून सुरुवात केली आहे। यावर्षी सुद्धा मोठ्या हर्षोल्लासात 7 जानेवारीला कुरुमवासियांचे आराध्य दैवत श्री संत केशव भारती महाराज या संस्थानातून पायदळ पालखी सोहळ्याचा शुभारंभ करण्यात आला। ही पालखी इतवारा चौकातील गजानन महाराज प्रतिमेजवळ दाखल होताच भाविक भक्तांच्या वतीने पालखीचे जंगी स्वागत करण्यात आले। तसेच कुरुम येथून मूर्तिजापूर, पळसोबडे, गुळदी, डाबकी रोड, अकोला व श्री क्षेत्र नागझिरी येथे शेवटचा मुक्काम करून श्री क्षेत्र शेगाव येथे ही वारी पोहोचणार आहे। कुरुमचे आराध्य दैवत असलेले संत केशव भारती महाराज आणि त्यांच्या पादुका घेऊन चाललेले आम्ही सर्व वारकरी हे गजानन महाराजांच्या चरणस्पर्श करण्याला जात आहोत। या कुरुम गावाची आख्यायिका अशी की आमच्या कुरुमचे संत समकालीन संत केशव भारती महाराज तसेच गजानन महाराज, वडी महाराज यांच्या सर्व सहकार्यानं आणि यांच्या आशीर्वादानं ही पालखी संपन्न झाल्यानंतर ही पालखी निघालेली आहे आणि यावर्षी या पालखीचं 11वं वर्ष आहे आणि अशीच हे निरंतर चालत राहील पालखी अशी आमच्या सर्व कुरुम गावकऱ्यांची इच्छा आहे। यावेळी माधुरी, राजेंद्र चुनगरे, नरेंद्र घाटोळ, आशिष मुंडे, अशोक गाडेकर, रामेश्वर बेलसरे, मोहन शेरेकर, चैतन्य मडके, वसंत विरोडकर, तुषार कोरडे, डॉक्टर लाटेकर, संतोष दहीकर इत्यादींची प्रामुख्याने उपस्थिती होती। पदपर्शाने पावन झालेल्या व श्री संत केशव भारती महाराज यांच्या कृपाप्रसादाने कुरुम नगरीतून पावन नगरी शेगाव येथे पायदळ पालखी सोहळ्याची सालाबादप्रमाणे श्री गजानन महाराज यांच्या चरणी सेवा रुजू करण्यासाठी पायदळ पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात आलेले गजानन महाराज वारी समूह व गावकरी मंडळी यांच्या वतीने हा पालखी सोहळा आयोजित करण्यात आला असून आज 11 वर्ष झाले आहे। अशी आख्यायिका आहे की श्री संत मेहताब शाहवली व संत गजानन महाराज येथे होऊन गेलेले आहे आणि त्यांनी इथे कार्य केलेले आहे असे श्री विजय ग्रंथात नमूद आहे। विदर्भ न्यूज करिता मूर्तिजापूरवरून बाळासाहेब गणोरकर।